कुंडली कबर दे श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज। नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन, किंवा हित ते करावे देवाचे भजन, करून या मन एकविध। सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। विठाला विठाला जलदानगंडं मिलद्रंगखंडं चलचारुशुंडं जगत्रानशौंडं लसदन्तकाण्डं विपद्रंगचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं अतुलितबलधामं हेमशैलावदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रीचा असे वास ज्याच्या पदाशी, भवाब्दिनौका हरिया पदासी। लोणी सवस्ती करीशी कृपाळा, प्रेमे सखाराम वर्णे गुणाला। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महायोग पीठे तटे भीमरथाम्रं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करो प्रथम, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी।
आता हृदय आपुले चौफाळून भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचित अशा प्रकारचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। सेवेचं आयोजन आणि प्रयोजन वैकुंठवासी गणपतराव अण्णासाहेब मुळे यांच्या गंगापूजनाच्या निमित्त आयोजित असणारी मुळे परिवाराकडून ही सेवा आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण परमपूज्य अंकुशदादा पानखडे, पूज्य अयोध्येची बाबाजी आहेत, सर्व राजपिंपरे गावातील सद्भक्त टाळकरी मंडळी, गुणीजन, त्याचप्रमाणे गावातून आणि मोरे वस्तीमधील सर्व उपस्थित सद्भक्त श्रोतागण, मुळे परिवाराचा आलेला सर्व आप्तेष्टजन, माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे। यथामती यथातथा यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठला विठ्ठला। जगद्गुरू तुकोबाराय प्रत्येक जीवाला उपदेश करतात। शास्त्र आपल्याला हे सांगत आलेले आहे की मानवी जीवनामध्ये कशाला महत्त्व आहे, उपदेशाला महत्त्व आहे का उपचाराला महत्त्व आहे? थोडं बोला म्हणजे मला बोलता येईल। उपदेशाला काय महत्त्व आहे? शिवाजी महाराज, तुम्ही एखाद्या पाहुण्याकडे गेलात आणि त्या गावात तुमचे 2-4 पाहुणे आहेत। त्या पहिल्या पाहुण्यानं तुम्हाला चहा पाजला, दुसऱ्या पाहुण्यानं शिरा पोहे खाऊ घातले, तिसऱ्या पाहुण्यानं जेवणच तयार होतं आग्रह करून जेवू घातलं, पण चौथा पाहुणा ज्ञानेश्वरी वाचित होता आणि त्यानं तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकवली। तुम्हाला कोणतं बरं वाटलं? आता जरतरची भाषा वेगळी, जगाचा ऐका, मला काय सांगायचं आहे, ज्या वेळेला आपलं पीक जातं, ऐका, आपलं पीक जातं त्यावेळेला आपण जी भाषा वापरतो ते पीक आलं नाही म्हणतो, हे सत्य का? मग काही अंशानं आले, मग जगात उपदेशच आवडत नाही असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार। पण ज्या अंशानं तो आवडतो तो अंश अत्यंत अल्प आहे। विठ्ठला 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 विठ्ठला। हो, तुमचं माझं जे जीवन आहे ते औपचारिक जीवन आहे, औपचारिक जीवन आहे। प्रत्येक जीवनामध्ये मनुष्याला उपचार आवडतात। आज आम्हाला उपदेश आवडत नाही। आणि मानवी जीवनाचं वैशिष्ट्य असे, कुणी असू द्या, आपल्याला उपदेश करावा वाटतो का उपदेश ऐकावा वाटतो? ऐकावा वाटत जर गेला तर मला वाटतं जग कधीच सुखी बनलं असतं। प्रत्येक पारमार्थिक जीवन आपण थोडं बाजूला घेऊ। तुमचं माझं जे कौटुंबिक जीवनामध्ये एक दुसऱ्याचं ऐकणारी माणसं वाढली का एक दुसऱ्याला सुनावणारी वाढली? कशी वाढली? ऐकणारी माणसं नाही वाढली, दुसऱ्याला ऐकवणारी वाढली। परिणाम हा झाला की तुमचं माझं जे वैयक्तिक जीवन आहे, परमार्थ हे आपलं जे जीवन आहे, या असणाऱ्या जीवनामध्ये जो उपदेश आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। ऐके रे जना
तुझ्या स्वहिताच्या खुणा. चला थोडं वेगळ्या अर्थानं आपल्या पुढं मांडतो. कुठं चुकतंय जीवनामध्ये, कुठं चुकतंय ही शोधणारी माणसं जास्त आहेत का तुमच्यातल्या चुका झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून सांगणारी माणसं जास्त आहेत? कोणती माणसं जास्त आहेत? चुका शोधून दुरुस्त करणारी जास्त आहेत का कुठं चुकतं ही वाट पाहणारी जास्त आहे? वाट पाहणारी जास्त आहेत. संताचं जे जीवन पाहिलं आपण, त्याचं नीट आत्मपरीक्षण केलं तर संतांनी पाहिलं, महाराज मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. प्रत्येकाकडून चुका होत असतात, परंतु त्या चुक्याचं कुठंतरी आत्मभान ज्याला होतं, ज्याला आपण पाहणं म्हणतो, जगाकडं पाहण्यापेक्षा माणसानं दीर्घकाल स्वतःकडं पाहण्याचा एक वाक्य सांगतो, ऐका जरा. तुम्ही जर स्वतःकडं अधिक पाहत राहिलात, वेळ लागेल त्याला, ऐका जरा. तुम्ही जर स्वतःकडं अधिक काळ पाहण्यात घालवला तर एक दिवस नक्की जग तुम्हाला पाहण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. जग तुम्हाला पाहायला येईल, पण पहिल्यांदा तुम्ही स्वतःला पाहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण आपल्याला पाहण्याचा अभ्यास करू ना, आज परिस्थिती उलट बनत चालली. सातत्यानं आपण जगाला पाहण्याचं काय करतो, किंवा जगानं मला कसं पाहावं ही सातत्यानं अपेक्षा करतो. म्हणून इथं जगद्गुरू तुकोबाराला सांगायचं आहे की बाबा, या जीवनामध्ये आता हा जो शब्द आहे तो आता शब्द हा वर्तमान काळ सिद्ध करणार आहे. आता शब्द वर्तमान काळ सिद्ध करणार आहे. माणसाचा कोणता काळ चांगला असतो? भविष्यकाळ चांगला असतो का भूतकाळ चांगला असतो? वर्तमान काळ चांगला असतो असं म्हणण्यापेक्षा वर्तमान काळ चांगला करता येईल. कारण भूतकाळ तर निघून गेला, आणि ज्या वेळेला भूतकाळ निघून गेला त्यावेळेला आपल्या हातात काय? आपल्या हातामध्ये वर्तमान आहे. कारण भविष्याच्या बाबतीत जर वर्णन केलं, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फास, हुशार थोर आहे ओळखा, राम राम स्मरा आधी. मध्ये वर्तमान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि लक्षात ठेवा, कमवता येणं म्हणजे मानवी जीवन, कमवता येणं म्हणजे मानवी जीवन का कमाई समाप्त करणं म्हणजे मानवी जीवन? कमवता येणं म्हणजे मानवी जीवन का कमाई समाप्त करणं म्हणजे मानवी जीवन? कमाई करणं. आता कमाई हा शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या लक्षात काय आलं? पैसे का पुण्य? मग पैसे कमाई करणं जर हातात असतं तर मला नाही वाटत कोणी गरीब दिसलं असतं. विठाला 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 विठाला. कमाई करणं हा प्रारब्धाचा स्वतंत्र भाग, याला संपवणं म्हणू आपण. भोगणे ते लागे संचिताचे. एक कमाई आहे जी प्रारब्धानं तुमच्या माझ्याकडं आणून दिलेली आहे. ती प्रारब्धाची कमाई आपल्याला समाप्त करायची आणि पुण्याची कमाई आपल्याला संग्रहित करायची. मानवी जीवन हे संग्रह प्रधान जीवन आहे, फक्त त्याची दिशा त्याला बदलता आली पाहिजे. विठाला विठाला. आता मला सांगा, प्रपंचाची संगती आहे, प्रपंचाची संगती आहे का प्रपंचाचा संग्रह आहे? फक्त संगती आहे. असं जर असेल तर खूप चांगलं. प्रपंचाचा संग्रह आहे.
आता कीर्तनाची संगती काय, याच्या इथल्या विचाराचा संग्रह, विचाराचा संग्रह असेल तर धन्यवाद. पण काही नाही महाराज, शाळेत गेलेला विद्यार्थी शालेय जीवनामध्ये यशस्वी कधी आहे? संगतीनं का संग्रहानं? संग्रहाने. कारण त्याला शाळेत जे शिकवलं, घरी गेल्यानंतर जरी विचारलं तर त्याला सगळं काय आलं पाहिजे? सांगता आलं पाहिजे. मला वाटतं आपल्याला सुद्धा घरी गेलं की कीर्तन सांगता आलं. तू म्हणाला मी सांगायला थोडंच गेलतो, ऐकायला गेलतो. संग्रह आणि संगती वेगळी महाराज. त्या विचाराचा जर आपल्याकडून संग्रह झाला तर मला वाटतं संग्रह पाहिजे तेव्हा आपल्याला उपयोगी आणता येतो. विठाला विठाला. संग्रह शब्दाचा अर्थ शिदोरी होतो. बरं, संग्रह शब्दाचा अर्थ शिदोरी होतो. आणि तो असणारा संग्रह करण्यासाठी आपल्याला साधू संतांनी आग्रह केला. मला रामायणातलं प्रसिद्ध उदाहरण आपल्याला सगळ्याला माहीत आहे. वाल्याचं जे जीवन होतं, वाल्याचं जे जीवन होतं ते जीवन गतजीवनाचा आपण अभ्यास केला तर ते गतजीवन चांगलं नव्हतं. पण नारदाच्या संगतीनंतर त्याचं जीवन काय झालं? बदललं. आता मला पुढं फक्त सांगायचं आहे, वाल्यानं नारदाची संगती केली का नारद विचाराचा संग्रह केला? विचाराचा संग्रह केला. मग मला असं म्हणायचं आहे, फक्त वाल्याच्या जीवनात साधू भेटला का आपल्या जीवनात साधू भेटतात? मला वाटतं वाल्याचा इतिहास पाहिला तर वाल्याच्या जीवनात एकच साधू भेटला. आम्हाला तर कितीतरी साधू भेटतात. मला वाटतं ज्ञानोबारायाला म्हणावं लागलं, साधू बोध झाला? बोध नाही झाला, सांगून सांगून बोध झाला, पण आम्हाला मात्र बोध झाला नाही. याचा अर्थ हा आहे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये संगतीला आपण महत्त्व दिलं, संग्रहाला महत्त्व दिलं नाही. एक विद्यार्थी अभ्यासाची, शाळेतील पाठाची संगती करतो. मला वाटतं पूर्वी शिवाजी महाराज संस्थेमध्ये होते, त्या सांगितलेल्या पाठाचा अनुवाद करावा लागत होता. विठाला विठाला. आणि पाठाचा अनुवाद करायचा आहे मला, हे जर मला वाटतं ऐकतानाच लक्षात असेल तर नक्की कीर्तनसुद्धा काय होईल? सांगता येईल. आपल्याला सांगता येत नाही असं कधी म्हणू नका. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. आपण त्या विचाराचा संग्रह करत नाहीत आणि त्या विचाराचा संग्रह करण्यासाठी हा अभंग आपल्याला दिसायला जरी सरळ वाटत असला, पाठातला वाटत असला, तरी विचाराच्या संग्रह करण्यासाठी तुकोबारांनी पथ्य काय सांगितले? विचाराचा संग्रह तुम्हाला करायचा असेल तर याच्यात पथ्य काय सांगितलं? आपुलाले चित्त शोधकारा, आपुलाले चित्त सकळाच्या पाया सगळे आपलेच माणसं आहेत म्हणून अभंग कोणीकडे तरी सोडवायचा. कोणीकडं सोडवायचा याचा अर्थ कोणीकडं नाही चालला तो. पण अभंग एरवी सोपा वाटणारा, एरवी कसा वाटतो आपल्याला? आता तरी पुढे ह्याची उपदेश तुकोबारायांनी सांगितलं म्हणे, आता जगाला उपदेश करा, आयुष्याचा नाश करू नका. तुकोबारायाला हे नव्हतं सांगायचं मला, कारण त्यांना माहीत आहे आयुष्याचा नाश केल्यावर होतो का नाही केल्यावरही होतो.
केल्यावर म्हणण्यापेक्षा नाही केला तरी होतच ना बा. आयुष्य जातं आहे पहा, म्हणून त्यांना हे नव्हतं सांगायचं. हा, आयुष्याचं स्मरण तुम्हाला जरूर करून द्यायचं आहे, पण आयुष्याचं स्मरण करून देत असताना कदाचित तुम्हाला ज्या विचाराची संगती करायची ते विचार तुम्हाला जर स्मरणात ठेवायचे असेल तर आपुलाले चित्त शुद्ध करा. कारण चित्त विचाराच्या संग्रहासाठी भगवंतानं आपल्याला काय दिले? एक मेमरी दिली महाराज, मेमरी. काय झालं, सध्या जग सगळं कशावर चाललंय? मेमरीवरच चाललंय. जगाला सगळ्या मेमऱ्या माहिती आहेत, पण आमच्यातलीच मेमरी विसरून गेलो. माझ्याकडं चित्तवृत्ती नावाची अशी भगवंतानं मेमरी दिली महाराज, जिच्यामध्ये काय सांगावं महाराज. ज्या वेळेला तुमची साधना एका उच्च पदाला जाते, ऐका जरा, तुमची साधना एका उच्च पदाला जाते, त्यावेळेला माणसाला वर्तमान काळ आठवतो का भूतकाळ आठवतो? कोणता आठवतो? भूतकाळ आठवतो महाराज. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. तुम्हाला अनंत जन्माचं, कारण येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. म्हणून आम्हाला आमचा असणारा भूतकाळ आठवतो. आणि वैकुंठवासी अनंत कालाचं स्मरण आहे महाराज, अनंत कालाचं स्मरण. तुका म्हणे तई होतो आम्ही. अनंत कालाचं काय स्मरण? आणि अनंत कालाच्या स्मरणासाठी साधनेच्या शक्तीची गरज. संसाराची शक्ती अनंत कालाचं स्मरण देणार नाही. कदाचित आज आपला विश्वास बसत नाही. मी भागवत कथेमध्ये सांगत असतो की एखाद्या व्यक्तीला सांगितलं की बाबा मागचा जन्म आहे, तर तो तर्कज्ञानानं विचारतो की महाराज तुम्ही जर मागचा जन्म आहे असं म्हणता, मग मागचा जन्म आम्हाला आठवत का नाही? आठवत का नाही? मागचा जन्म जर असेल तर मग आम्हाला काय व्हायला पाहिजे? आठवायला पाहिजे. आता आपल्याला आठवत नाही एवढ्याच तर्कावर आपल्याला मागचा जन्म नाही असं सिद्ध करता येईल का? नाही, मी त्याला उदाहरण सांगत असतो की आज गुरुवार आहे, बरोबर आहे, आज गुरुवार आहे. मागच्या गुरुवारी आपण कोणती भाजी खाल्ली माहिती आहे का? मग आठवत नाही म्हणजे मागच्या गुरुवारी खाल्ली. इकडे कसं लावता मग तर्क? परमार्थात माणसं लवकर तर्क लावतात. एक सांगू तुम्हाला तर्क लावायचा असेल तर प्रपंचात लावून बघा, आजही प्रपंच सुधरेल. विठ्ठला विठ्ठला. ते वेगळं चिंतन होईल, मी ते करणार नाही. की तर्क हा कुठं असावा, म्हणून तुकोबाच राहायचं मत आहे मला, तार्किकाचा टाका संग. मला आपल्याला संगती आणि स्मरणाकडे न्यायचे की तुमच्या माझ्या जीवनामध्ये आम्हाला संगती नाही असं नाही. वाल्याच्या जीवनामध्ये एकदा साधूची भेट होते.
पण एकदाच साधूची झालेली भेट ती वाल्याला एका साध्यापर्यंत घेऊन जाते नव्हे, ती वाल्याला वर्तमान जन्मात सुद्धा शुद्ध बनवते, वर्तमान जीवनामध्ये शुद्ध बनवते. मला सांगा, आज तुमचं माझं जीवन आहे ते सिद्ध जीवन होत नाही, याचं कारण आहे आपल्याला सिद्ध कुठं करता येतं हेच अजून कळालं नाही. माणसाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. ते कोणत्याही गोष्टी न करा, काही अडचण नाही, पण स्वतःला काय करा, सिद्ध करा. आणि ते स्वतःला सिद्ध करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचं मत आहे महाराज, आपुलाले चित्त शुद्ध करा. ते असणारं जे चित्त आहे ते असणारं चित्त शुद्ध करा. कारण साधनेमध्ये शुचिता ही साधनेची शक्ती आहे महाराज, शुचिता ही साधनेची शक्ती आहे. आणि त्या असणाऱ्या शुद्धीनं तुम्ही केलेली जी साधना आहे ती साधना तुम्हाला त्या फलापर्यंत घेऊन जाईल. बैसोनी निवांत शुद्ध करे बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. आता हे म्हणणं किती सोपं आहे आपल्याला बघा. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. तोंड शुद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल? पाणी, काही साबण, काही शॅम्पू, आणखी जे प्रसाधन आहेत ते वापरावे लागतील आणि चेहरा आपला काय होईल? शुद्ध होईल. मग आता चित्त शुद्ध करायचं असं तुकोबारायांचं मत आहे. कशानं? हा, पण शुद्ध करायचं कशानं ते तर आत्ताच ऐकलं ना आपण. त्याला आपल्याला शुद्ध करायचं आहे. त्या चित्ताच्या शुद्धीकरता ही सगळी साधन आहे मला, सगळी साधन आहे. मग तुमचा नित्य नामस्मरण असेल, नित्य पूजा असेल, वारी असेल, जे जे तुम्ही परमार्थातलं करत असाल ते संपूर्ण चित्तशुद्धीला काय कारण आहे. आणि एकदा ही चित्तशुद्धी तयार झाली, जे अभंगाचं प्रमाण दिलं, येवोनी गोपाळ राही तेथे. मला सांगा, भगवान कृष्णाचा जन्म कुठं झाला? सगळ्याला ज्ञात आहे, मथुरेत झाला. मग मथुरेमध्ये त्यांना काही कारणानं राहता येत नव्हतं, काही कारणानं राहता येत नव्हतं. याचं कारण काय होतं? एक बाह्य कारण आपल्याला सांगितलं गेलं की कंसाची काय होती? भीती होती. कंसाची काय होती? भीती होती. कुणाला? कंसाची भीती कुणाला? महाराज, देवाला कंसाची भीती आहे. देवाला कशाची भीती आहे? कंसाला. आपल्याला आहे का? मग आपण देवापेक्षा सुद्धा कशात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज, कंस शब्दाचा अर्थ राक्षस नाही. कंस शब्दाचा अर्थ आहे अनावश्यक. जे वाक्य कंसात घातलं जातं ते काय असतं? अनावश्यक असतं. मग अनावश्यक गोष्टीची भीती कोणाला वाटली? देवाला. आपल्याला सध्या कशाची भीती वाटेना? उलट झालं महाराज. कथा कीर्तन, नामस्मरण, साधना आवश्यक आहे का अनावश्यक आहे? माळ आवश्यक आहे का अनावश्यक आहे? लॉकेट आवश्यक आहे का अनावश्यक आहे?
महाराज मी याचा अर्थ तुमचं वैभव असेल तर ते स्वीकारू नका असं शास्त्रानं सांगितलं नाही महाराज. उलट आपल्याकडं अर्थ हा पुरुषार्थ आहे. संपत्तीला नाकारलं नाही. 4 पुरुषार्थामध्ये अर्थ काय सांगितलं? पुरुषार्थ. आपल्या सगळ्या देवता जर तुम्ही पाहिल्या तर अलंकार मंडित आहेत. त्याचा अर्थ उपेक्षा नाही त्याची, पण आवश्यक त्याच्या काय आहे? अगोदर लॉकेट आवश्यक का अगोदर माळ आवश्यक आहे? मला वाटतं तुमच्या गळ्यात माळ असावी, नंतर काय असावं? नक्की ते शोभा देणार आहे. विठाला 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 विठाला. हो चला, मी हेच आपल्याला सांगत होतो की येवने गोपाळ राहे ते मला हा विषय मांडायचा होता. कंस हा चांगला नाही, तो अनावश्यक आहे म्हणून भगवान कृष्णानं कंसाची काय धरली? भीती धरली. एकच वाक्य आपल्याला सांगतो महाराज, जीवनामध्ये जे जे अयोग्य आहे त्याचं भय ठेवा. जे जे अयोग्य आहे त्याचं काय ठेवा? भय ठेवा. चांगला शेतकरी असेल तर तो सगळ्यात जास्त घाबरतो महाराज गवताला. सगळ्यात जास्त कशाला घाबरतो? गवताला. जे शेतकरी गवताला घाबरतच नाहीत महाराज, अशी पाळी येते ते गवत त्याला घाबरून टाकतं. मग विठाला 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 मी गवत हे उदाहरण दिलं. गवत म्हणजे दोष आणि पीक म्हणजे गुण. तुमच्या गुणाला वाढू देणारं जर कोण असेल तर दोष निवृत्ती गुणाला वाढवते. गवताची निवृत्ती झाली की पिकाची वृद्धी होते. हे जसं सूत्र आहे. भगवान कृष्णानं सांगितलं की मला इथं ठेवू नका, मला इथून कुठं घेऊन जा? नंदाच्या घराला. का? अन्य घरं नव्हती का तिथं? अनंत घरं होती महाराज, अनंत घरं होती. पण तिथं नंद एक असे होते, आनंद ददाती इति नंदः. आनंद ददाती इति नंदः. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला दिवसातून जास्त सुख होतं, जास्त दुःख होतं का जास्त आनंद होतो? बारकाई ना एक फक्त बोला. दिवसभरात कुणी असेल, दिवसभरात जास्त वेळेला सुख होतं, जास्त वेळेला दुःख होतं का जास्त वेळेला आनंद होतं? दुःखही म्हणता येणार नाही शिवाजी महाराज. काही जणाला सुखही होत असेल दिवसभर, काय अडचण आहे. फक्त आनंद दुर्मिळ आहे महाराज. कदाचित काही लोकांचं प्रारब्ध चांगलं असेल, अन्य गोष्टी अनुकूल असतील तर दिवसभर जास्त काय होत असेल? सुखही जास्त वेळ होत असेल, पण आनंद मात्र जास्त वेळ होत नाही. तुम्ही जेवढा काळ सत्संगात आहात, साधनेत आहात, सत्कर्मात आहात, तेवढा आनंदाचा काळ आहे. नंदाच्या घराला. आनंदाच्या घरी भगवंतानं मागितलं जायचं म्हणून म्हटलं. का? तर नंदाची व्याख्या केली, विचार, वाणी आणि वर्तणूक या 3 गोष्टी ज्याच्या बदलल्या त्याचं नावे नंद. आपले विचार बदलायचे असतील, आपली वाणी बदलायची असेल आणि आपली वर्तणूक बदलायची असेल तर पहिल्यांदा अंतःकरण काय झालं पाहिजे? शुद्ध. आपुलाले चित्त शुद्ध करा. मग त्यावेळेला काय घडतं महाराज? आणि ते करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, तुम्हाला समजले कधी? आपुलाले चित्त शुद्ध करा. हे समजलंय ना? मग ज्या काळात समजलं आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे Thank you.
आता तरी पुढे ज्या वेळेला चित्तशुद्धी तयार होते आणि एकदा चित्तशुद्धी तयार झाली की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, इथून पुढचा काल तरी, ज्या काळामध्ये मनुष्याला सांगितलं गेलं त्याच काळात त्याला समजलं की समजलं नाही, सांगितलं वेगळं आणि समजलं वेगळं. ज्या वेळेला सांगितलेलं तो क्रियेत आणतो, आचरणात आणतो, त्यावेळेला त्याला काय झालं समजलं. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे विळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. काय असतं मरत, लवकर समजतो त्याला परमार्थ म्हणावं आणि उशिरा समजतो त्याला प्रपंच म्हणावं. वाक्य लक्षात आलं. लवकर समजतो त्याला परमार्थ आणि उशिरा समजतो त्याला प्रपंच. लवकर समजतो त्याला परमार्थ का म्हणायचं, कारण उशिरा तर सगळ्यालाच परमार्थ समजतो. विठ्ठला विठ्ठला परमार्थ का मानला, प्रल्हादाचाच परमार्थ का मानला, कारण लवकर समजतो त्याचं नाव काय परमार्थ. अरे तुकोबाराय गायी राखत होते, गायी राखत होते आणि गायी राखणीच्या काळामध्ये त्यांचा परमार्थाला आरंभ झालेला आहे. गायी राखण्याच्या काळामध्ये एक श्याम नावाचा त्यांचा एक मित्र, त्याचं वर्णन केलं गेलं. तो काळ, त्या काळातून ते पुढं आले, म्हणजे लवकर कळतो त्याचं नाव आहे परमार्थ आणि उशिरा कळतो त्याचं नाव आहे संसार. संसार जर लवकर कळाला, मला वाटतं कधी कधी असं थोडं विरुद्ध अर्थानं ऐका, परमार्थ जरी लवकर कळाला नाही तरी निदान माणसाला संसार तरी काय करायला पाहिजे, लवकर कळायला पाहिजे. संसार जर लवकर कळाला तरी तो त्याच्यातून काय होईल, बाजूला होईल. मला कारण पुत्र बंधू कांता संपत्तीचे. मला कधी कधी असं वाटतं की संत विचारानं जगाला कळत नव्हतं, शास्त्र विचाराने जगाला कळत नव्हतं, म्हणून देवानं कोरोनासारखा आजार पाठवला की आता तरी जगाला कळल की संसारातली माणसं तुमची नाहीत. मला वाटतं माणसाला रोग कळाला का रोगाची शिकवण कळाली, काय कळालं, फक्त रोगच कळाला, शिकवण गेलो विसरून आम्ही. आता पुन्हा वातावरण बदललं. विठाला 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 विठाला. हो, त्या रोगानं शिकवलं होतं महाराज तुम्हाला, पुत्र बंधू कांता संपत्तीचे नो हे. चक्रपाणी वाचन समर्पक प्रमाणे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. त्या असणाऱ्या भगवंताच्या बाबतीमधले हे विचार. चला, मला आपल्याला तेच सांगायचं आहे महाराज. आता तरी पुढे हाची उपदेश. साधू संतांनी तुम्हाला वर्तमानाचा सदुपयोग करायचा सांगितलं की अजूनही वर्तमान तुमच्या हातात. मोटके निमिषभरी देतो जाय. 2-3 गोष्टी आपल्या पुढं मांडतो, ऐका. भगवंतानं आपल्याला काय दिलेलं आहे, मानवी प्रत्येक मानवाचं जे लक्षण आहे ते 4 गोष्टीनं सिद्ध करता येतं. त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. या चौघांचंही नाव काय, पुरुषार्थ. प्रत्येकाचं नाव पुरुषार्थ आहे. बरं,
प्रत्येकाचं नाव पुरुषार्थ आहे. धर्म शब्दाचं नाव पुरुषार्थ आहे, अर्थ शब्दाचं नावही पुरुषार्थ आहे, काम शब्दाचं नावसुद्धा काय आहे? पुरुषार्थ आहे महाराज. भोग भोगुनी ब्रह्मचारी, त्याचे नाव पुरुषार्थ आहे. घरी 16 सहस्र नारी, 1,60,000 कुमारी, तरी तू बाळ ब्रह्मचारी, तुझ सनत कुमारी वंदिजे तुका मने नटधारी. भोग भोगुनी पुरुषार्थ आहे. तो जर आम्हाला तिकडं नाही चिंतन करायचं. शास्त्रकारानं पुरुषार्थाच्या 4 पायऱ्या सांगितल्या. नीट ऐका थोडं. पुरुषार्थाच्या 4 पायऱ्या सांगितल्या. पुरुषार्थाची पहिली पायरी आहे प्रयत्न. पुरुषार्थाची पहिली पायरी काय? धर्म हा पुरुषार्थ आहे हे समजलं. आता आपल्याकडून त्याचा काय व्हायला पाहिजे? प्रयत्न व्हायला पाहिजे. त्याचा आपल्याकडून प्रयत्न व्हायला पाहिजे. नाही तर कधी कधी काही गोष्टी समजतात महाराज, पण आपण त्याच्यासाठी काय करत नाही? प्रयत्न करत नाही. त्याची पहिली पायरी आहे प्रयत्न. दुसरी प्राप्ती सांगितली महाराज. दुसरी प्राप्ती सांगितली प्रतीक्षा. दुसरी पायरी सांगितली काय? प्रतीक्षा. प्रतीक्षा का करायची? कारण प्रयत्न आज केला म्हणजे उद्या यश मिळतंच का? नाही मिळत. कधी कधी यशापेक्षा अपयशाला अधिक सामोरं जावं लागतं. यशापेक्षा अपयशाला अधिक सामोरं जावं लागतं. पण इथं तुम्हाला दुसरी पायरी सांगितली, तिचं नाव आहे प्रतीक्षा. तुम्ही सातत्यानं काही वेळ काय करा? वाट पहा. एक ना एक दिवस तो दिवस येईल. मला पूर्वीच्या काळातले काही शब्द आहेत ना, ते आजही आठवतात. एखादा सासूरवासन स्त्रीला जी माहेरला आल्यानंतर सासरचं गाऱ्हाणं करायची, आणि आता तो काळच असा होता की गाऱ्हाणं करण्यासाठी ठराविक वेळ होता का नेहमी करता येत होते? नाही, यांना सांगू द्या ना. गाऱ्हाणं करण्यासाठी वेळ कसा होता? ठराविक वेळ होता. पंचमी असेल, दिवाळी असेल, ठराविक वेळ होता. आता काळ वेळ, आता वेळच राहिला नाही महाराज. आता काही जर घडलं तर पुढच्या क्षणालाच माहेरात कळतं. विठ्ठला विठ्ठला. मला प्रतीक्षा समजून सांगायची, ऐका नीट. एक प्रतीक्षेचा काळ होता. त्या काळामध्ये ती कधीतरी माहेरला जायची, आणि माहेरला गेल्यानंतर ती, मला वाटतं जास्त करून अपवाद म्हणून सोडा महाराज, तो काळ, आजचा काळ नाही, अपवाद म्हणून सोडा, पण जास्तीत जास्त जर विचार केला तर ती माहेरची प्रतिकूल अवस्था, तिच्याविषयीची गाऱ्हाणे आहेत, तीच काय करायची? सांगायची. आता मला सांगा, ही सगळी गाऱ्हाणे ऐकल्यानंतर आई असतील, वडील असतील, माहेरचे लोक असतील, ते काय सांगायचे? सांगा ना. सांगते तुम्हा, असं नव्हते सांगत महाराज. ते म्हणायचे थोडं थांब, प्रतीक्षा, थोडं थांब, हे दिवस निघून जातील, काही दिवसानं चांगले दिवस येतील, एक दिवस तूही सासू होशील. विठ्ठला विठ्ठला. आजही आपण या पायऱ्यानं जायला तयार नाहीत. प्रतीक्षा ही पायरी आहे. साधकाने साधना करत असताना दीर्घकालाची प्रतीक्षा करावी. ज्याला तुकोबाराच्या भाषेत जर उत्तर द्यायचं म्हटलं तर कै आईशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. प्रतीक्षा याला एक दिवस येईल, काही काळ लागेल त्याला. आणि प्रतीक्षेच्या नंतर शेवटची अवस्था आहे, तिचं नाव आहे प्राप्ती. शेवटला होते तिचं नाव काय? प्राप्ती. प्राप्ती असतेच महाराज, प्राप्ती असतेच. फक्त त्या प्राप्तीच्या आणि प्रयत्न या दोघांच्या मध्ये काय असते? प्रतीक्षा असते. अनेक अशी मुलं आहेत महाराज की ज्यांची 10वीला 4-4 वेळेला काय गेलेत? विषय गेले 4-4 वेळेला. ती मुलं नंतर स्पर्धा परीक्षेत पास झाली. विठ्ठला 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 विठ्ठला. हो,
कारण प्राप्ती आणि प्रयत्नाच्या मध्ये प्रतीक्षा होती, त्यांनी त्या प्रतीक्षेचा सदुपयोग केला. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, भगवंतानं तुम्हाला मला आयुष्य नावाची संधी दिली, आयुष्य नावाची संधी दिली. आता या आयुष्य नावाच्या संधीचं काय करायचंय हे फक्त कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात. आयुष्याच्या साधने समर्पक प्रमाणे महाराज, आयुष्याच्या साधने, आयुष्य नावाचं साधन तुमच्या माझ्या हातात आहे. आता फक्त तुम्हाला याचा काय करावं लागेल? उपयोग. एखादा टेलर काम करणारी व्यक्ती आहे आणि त्याच्याकडं कपड्याची काय असतात? शिल्लक पडलेली कातरणं असतात. ही उपयोगाची का उपयोगाची नाही? कशी आहेत? उपयोगाची का उपयोगाची नाही? टेलरला विचारा महाराज, ते तर झाडून घेऊन उकंडात टाकतात. पण तीच एखादी व्यक्ती जमा करते, तिला एखाद्या चाकावर लावते, त्याची दोरी बनवते, त्याचा कासरा तयार होतो. वस्तू तिचे एकाच्या दृष्टीनं ती दुरुपयोगाची ठरली आणि एकाच्या दृष्टीनं ती उपयोगाची ठरली. वस्तू तीच आहे, फक्त तिचा तुम्ही उपयोग कशा पद्धतीनं करू लागलात ते महत्त्वाचं आहे. मी दुसरं उदाहरण आपल्या पुढं मांडलेलं. आज गणेश चतुर्दशी आहे, अनंत चतुर्दशी आहे. तुमच्या अनंताचा जन्मदिवसही आजचा आहे. कारण अनंत चतुर्दशी जो गणेश उत्सव आपण पाहिला, त्या गणेश मूर्तीचा उपयोगाचं उदाहरण देतो आपल्याला. शेतकऱ्याच्या दृष्टीनं शेतातली एक टोपलंभर माती शेतकऱ्याच्या दृष्टीनं फार उपयोगाची आहे का? उपयोगाची नाही म्हणत नाही मी, पण तुम्ही जर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तुमच्या रानातून टोपलंभर माती आणावी का, तो म्हणजे काही विचारणं झालं का? म्हणजे त्याच्या दृष्टीनं टोपलंभर मातीला फारशी किंमत नाही. तो म्हणला काय विचारायचं त्याला, घेऊन जा. ज्या वेळेला ती टोपलंभर माती त्या माणसानं नेली आणि त्याचा सुंदर गणपती बनवला आणि तो 5,000 रुपयाला विकला महाराज. आणि मग त्या शेतकऱ्याला सांगितलं टोपलंभर मातीचे पैसे किती आले? असे तुम्ही लावू नका, एकरचे भाव वाढतील. वस्तू तीचे, पण वस्तूची काय उपयोगिता? मला वाटतं आपल्या जमिनी त्याच होत्या, आपल्या जमिनी त्याच होत्या. आता त्याच्यावर चाकं फिरायला लागल्यावर त्याची काय वाढली? उपयोगिता वाढली. आता मला सांगा, ती डोंगराची जमीन आपल्या दृष्टीनं उपयोगाची का त्यांनी घेतली त्यांच्या दृष्टीनं उपयोगाची? ज्यांच्या दृष्टीनं उपयोगाची महाराज. तसं कधी कधी असं वाटतं की जो नरदेह आहे महाराज, आपण एकांगी पाहतो. अभंग संतानं लिहिलेत, अभंग संतांनी लिहिलेत, म्हणून विचार कोणाकडून झाला? अभंगाचा संताकडून झाला. आपण ऐकू लागलो. त्याला मी एक उदाहरण देत असतो. नका करू नाश आयुष्याचा. आपल्या आयुष्याचा नाश होतोय असं आपल्याला नाही वाटत मला, पण संताला मात्र वाटतं. कारण काळाचे 4 प्रकार आहेत. काळाचे 4 प्रकार आहेत. एक जो समय आहे तो सार्थक समय आहे. दुसरा जो समय आहे तो अर्थक समय आहे. तिसरा जो समय आहे तो निरर्थक समय आहे. आणि चौथा जो समय आहे तो अनर्थक समय आहे. सार्थक समय कोणता? सार्थक समय, सार्थक वेळ कोणती?
आता सध्या तुम्ही जी कीर्तनात आहात ही वेळ कशी आहे? सार्थक. आर्थक वेळ म्हणजे उद्योगधंदा, नोकरी काय असेल, तुम्ही ज्याच्यात असाल, व्यापारात असाल, ते तुम्ही जर कमवत असाल तर तो आर्थक वेळ आहे, कमवणारा वेळ आहे. तिसरा वेळ काय? निरर्थक वेळ आहे महाराज. निरर्थक वेळ आहे. अनंत वाचाळ. आपण ओट्यावर ज्या वेळेला बसतो त्यावेळेला माणसं मोदीचं हे चुकलंच म्हणतात. काय झालं? हे चुकलंच त्याचं. आता हा खरं सांगा, हे निरर्थक वेळ आहे का कसा वेळ आहे? निरर्थक वेळ आहे महाराज. तुम्ही चुकलं म्हणले काय आणि बरोबर म्हणले काय महाराज? आपले तिथपर्यंत हात पोहोचत नाहीत, आपली योग्यताही नाही त्याची. हां, आपण त्याच्याबद्दल बोलावं. चौथा काळ आहे का जरा? चौथा जो काळ आहे तो अनर्थक काळ आहे. तो कोणता काळ आहे? अनर्थक काळ आहे. तुमचा वेळ जर पत्ते खेळण्यात जात असेल तर हा कोणता काळ आहे? निरर्थक सुद्धा नाही बरं, तो अनर्थक आहे. कदाचित तुम्ही गप्पा मारल्या तर त्या गप्पा मारण्यानं पाप नाही होणार, पण जुगार खेळल्यानं काय होणार आहे? पाप. तो अनर्थक काळ आहे. आणि तो एक लक्षात ठेवा, कर्म हे फलीभूत होतंच. कर्म फलीभूत होतंच. बीज पेरल्यावर काय होतं? उगवतंच. आता ते फळ कसं देतं ते कशावर अवलंबून आहे? त्याची नंतर वाढ कशी होते? एखादं कर्म तुम्हाला फलापर्यंत जात नाही म्हणजे काय झालं नाही? फक्त ती उगवलं. तुम्ही जर तेच कर्म पुन्हा 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 करत राहिला तर एक दिवस त्याला फळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि पापाचं फळ असं आहे महाराज, पापाचं फळ कच्चं गोड लागतं. पापाचं फळ कच्चं गोड लागतं आणि पिकल्यावर कडू लागतं. विठाला विठाला. चला, मी उदाहरण आपल्या पुढं मांडत होतो की आपला जो काळ आहे, नका करू नाश आयुष्याचा. अनर्थक काळ घालू नका महाराज. काळ सारावा चिंतने. एक उदाहरण सांगतो. संताच्या दृष्टीनं आपला काळ वाया चालला आहे, आपल्या दृष्टीनं नाही चालला. मी एक त्याला उदाहरण देत असतो. एक तुम्ही थोडा वेळ मुलीचे बाप व्हा, थोडा वेळ, हे दृष्टांत ऐकेपर्यंत. मुलीचे बाप बना. एका गृहस्थाकडे एका मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आले. मध्यस्थी जो माणूस होता, ऐका जरा नीट, मध्यस्थी जो मनुष्य होता त्या असणाऱ्या मध्यस्थी माणसानं जवळजवळ असं ठरवलं होतं की हे जमणार आहे, हे ठिकाण काय जमणार आहे. आता जमणारच असल्यामुळं त्या मुलीच्या बापानं स्वयंपाक करण्यामध्ये काही कुचराई केली का? नाही. चांगला स्वयंपाक बनवला, चांगला मंडप दिला, सगळी व्यवस्था चांगली केली महाराज. जवळजवळ जेवढे नातलग असतील त्यांनाही बोलावलं, सगळ्याला बोलावलं. जो मित्रपरिवार होता त्यांनाही बोलावलं, गावातले जे माणसं होते त्यांनाही बोलावलं. जवळजवळ 1000 माणसाचा त्यानं स्वयंपाक बनवला. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले. ऐका जरा. आणि 2 वाजता मुलाकडचा निरोप आला की आमचं येणं होत नाही. आता स्वयंपाक किती माणसाचा केला होता? 1000 माणसाचा. तेवढे माणसंही जमले होते, तेवढे माणसंही जमले होते. मग शेवटी त्या सगळ्या माणसाला तो स्वयंपाक त्यानं काय केला? खाऊ घातला. म्हणजे सगळ्यांची जेवणं झाली. मला तुम्हाला विचारायचं आहे, त्यानं केलेला स्वयंपाक कारणी लागला का वाया गेला? म्हणून मी तुम्हाला म्हणलो होतं अगोदर मुलीचे बाप व्हा. तुमच्या दृष्टीनं तर कारणीच लागला, कारण तुम्ही जेवून आलात. त्याला विचारा, तो म्हणतो आजचा सगळा स्वयंपाक वाया गेला. विठाला 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 विठाला. तसं जगद्गुरु तुकोबारांना जरी विचारलं तर ते म्हणतात महाराज की हे जे आयुष्य आहे, नका करू नाश आयुष्याचा. मग काय करायचं त्या आयुष्याचं अभंगाचं 3रं चरण? ते करायचं.
नका करू नाश आयुष्याचा. मग काय करा? हित ते करावे, देवाचे चिंतन किंवा देवाचे भजन. म्हणण्यामध्ये दोन पाठभेद आहेत. पण एक सांगू तुम्हाला, केलेल्या भजनाचं चिंतन झालं पाहिजे. संसारात घडलेली घटना म्हणजे भजन. ऐका नीट, संसारात घडलेली घटना म्हणजे काय? भजन. आणि मग 8 दिवस त्याचं केलेलं चिंतन. संसारात जे झालेलं भांडण आहे त्याचं नाव काय? त्याचं नाव भजन आहे. संसारात जे झालेलं भांडण आहे त्याचं नाव काय? भजन आहे. पण 8 दिवस ते डोक्यातून काढतच नव्हतं, त्याचं नाव आहे विठ्ठल विठ्ठल. घडून गेलेला संसार चिंतनात जाऊ देऊ नका. आणि घडलेला जो परमार्थ आहे तो चिंतन केल्याशिवाय राहू नका. तुमचा परमार्थ हित नाही, देवाचं केलेलं चिंतन हे तुमचं काय? हित आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. जोपर्यंत काळ सारावा चिंतने. म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला मला इथं करोनिया मन एकविध किंवा शुद्ध भावे या भंगाचा पायाच मुळात तो आहे महाराज. जोपर्यंत तुमची चित्तवृत्ती शुद्ध बनत नाही. कबीराचं एक उदाहरण आहे महाराज, कबीराचं एक उदाहरण आहे. कबीरजीकडे एक व्यक्ती येतो, साधक येतो. नीट ऐका थोडं. कबीराकडे एक साधक येतो. आता त्याला कबीराची योग्यता कळाली होती, कबीराचा अधिकार कळाला होता. तुमची योग्यता आणि अधिकार कळाला की लोक आणावे लागत नसतात, लोक आपोआप येत असतात. मग तो प्रपंच असो नाही तर परमार्थ असो. माणसाला मित्र तयार करावे लागतात का मित्र तयार होतात? कधी आपल्याला खायला नसेल तर महाराज आपल्याकडं बरंच काही जमा झालं की आपोआप का तयार होतात? मित्र तयार होतात महाराज. एरी तुमच्याकडचं संपू द्या महाराज, मित्र निघून जातात. जाऊ द्या, तो विषय वेगळा होईल. मी काय कबीराचं उदाहरण सांगायला लागलो होतं महाराज. कबीरजी साधनेनं तयार झाले होते. आता ते संतच होते, त्यांची असणारी कीर्ती चौकड पसरली होती. एक जिज्ञासू साधक होता. मी कशासाठी दृष्टांत सांगायला लागलो पहिल्यांदा ऐका, नाही तर गोष्ट म्हणून नका ऐकू. करोनिया मन शुद्ध भावे किंवा एकविध याच्यासाठी सांगायला लागलो. कबीरजीकडे एक साधक आला आणि तो कबीराची विनंती करू लागला, प्रार्थना करू लागला, कबीरजी मला अनुग्रह द्या, मला आपलं शिष्य बनवून घ्या. कबीरजीनं सांगितलं बाबा नंतर पाहू. तो म्हटला नंतर नाही म्हणे मला. आता काय असतं महाराज, माणसं प्रत्येक गोष्टीची प्रतीक्षा करत नाही. आता तो होता हुशार, परमार्थातला काय होता? हुशार. तो म्हटला तुम्ही नंतर पाहू म्हणता, क्षणभंगुर नाही. आता हे कुणाचं कोणाला सांगायला लागला? तो कबीरालाच सांगायला लागला महाराज. क्षणभंगुर नाही बरवसा असं तुम्हीच सांगता म्हणे. बरं, त्यानं कबीराचं दुसरं वाक्य सांगितलं महाराज, कल करे सो आज, आज करे सो अब, पडेगा काल का फासा, करेगा कब. कधी करशील तू? हे तुम्ही सांगता म्हणे आणि मला म्हणता की नंतर अनुग्रह देऊ. कबीरानं सांगितलं बाबा हे उदाहरणं तिथं देता येत नसतात, हे उदाहरण वेगळे. तुला मी 1 वर्षानं अनुग्रह देईल, 1 वर्षानं अनुग्रह देईल. त्यानं सांगितलं नाही महाराज, मला 1 वर्षाचं, तुम्ही 1 दिवसाचं मला आता धैर्य राहत नाही. माझ्या ठिकाणी उत्कट भावना तयार झालेली, मला तुमचा अनुग्रह घ्यायचा आहे. महाराज कबीरानं काय केलं? तो ऐकत नव्हता. कबीराच्या घरामध्ये एक आतमध्ये गेले कबीरजी आणि घरातलं एक भंगारात पडलेलं भगुनं काढलं, पातेलं काढलं आणि सांगितलं या पातेल्यामध्ये मला दूध आणून दे. त्यानं सांगितलं कबीरजी तुमचं डोकं फिरलं की काय म्हणे?
हे पातेलं पाहिलं तर त्याचा वीट येतोय म्हणे, तुम्ही याच्यात दूध आणायचं. त्यांनी सांगितलं, सेवके सांगितले करावे ते. तू आता माझा शिष्य व्हायचं म्हणतो ना, मी सांगितलं ते करायला पाहिजे तुम्ही. अहो म्हणे सांगितलं, पण लोक मला नाव ठेवतील ना की एवढ्या खराब भांड्यात दूध दिलंच कसं, समोरचा दूध देईल का मला. तो अगोदर काय पाहिल, भांडं पाहिल. मग कबीरजी म्हणतात, समोरचा माणूस जर अगोदर भांडं पाहतो त्यावेळेला दूध देतो, मी तुला तसाच अनुग्रह द्यायचा का. विठाला 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 हो करोनिया मन, जोपर्यंत शुद्धता तयार होत नाही महाराज. तुम्ही आपण जर बारकाईने चिंतन केलं, लक्ष दिलं, तर फुलामध्ये ज्या वेळेला सुगंध तयार होतो त्यावेळेला भ्रमर शोध घेतात महाराज. ते गुंजारव करत त्या सुगंधाच्या जवळ येतात आणि त्या असणारा फुलाचा मकरंद सेवन करतात. त्या फुलानं कुणालाही आमंत्रित केलं नव्हतं, पण त्या फुलामध्ये काय तयार झाला, अधिकार तयार झाला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही चित्ताची शुद्धी बनवा. चित्त शुद्ध करणं, त्याला साधं आणि सोपं उदाहरण आपल्या पुढं देतो. आपल्या घरी जर पक्वान्न बनवले असतील, आणि पक्वान्न एकच असतो म्हणा, आणि बाकीचे सगळे त्याला पूरक भाज्या, चटण्या, पोळी, बाकीचे पदार्थ असतात. तुमच्याकडं बासुंदीसारखा पक्वान्न बनवलेला आहे, बासुंदीसारखा पक्वान्न बनवलेला आहे, आणि बाकीच्या भाजी, भात, कढी, भजे, अन्य स्वयंपाक बनवलेला आहे. त्यावेळेला कढीची वाढ झाली होती, कढीची वाढ संपली होती, आणि बासुंदी वाढायची तर काय सापडे ना, चमचा सापडेना. कुणीतरी सांगितलं तोच घे ना म्हणे. कोणता. आता मला सांगा, कढीच्या चमच्यानं बासुंदी वाढता येते का नाही वाढता येत. कढीच्या चमच्यानं बासुंदी वाढता येते का नाही. कोणत्या कढीच्या चमच्यानं. आजही माणसं म्हणतात, महाराज काम करून करून मी गोड झालो. काय म्हणतात, काम करून करून नाही. तुम्हाला कळलंय ते बाद झालं, काय करायचं सांगा. मी कढीचं उदाहरण का दिलं, तर कढी ही आंबट असते, आणि नाम तुझे गोड किंवा अमृताहुनी गोड. मग कढीचा, प्रपंचरूपी कढीचा आंबट झालेला चमचा आपल्याला नामरूपी, परमार्थरूपी बासुंदीमध्ये बुडवता येत नाही. करून या मन शुद्ध व्हावे. शास्त्र सांगतं बाबा, तो बुडवता येतो नाही असं नाही, त्यानंच वाढता येते. परत फक्त मधली प्रक्रिया करावी लागेल. कशाची, धुण्याची. वाढता येत नाही असं नका तर्क लावू. थोडं थांबानामध्ये प्रतीक्षा. विठाला 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 हो, त्यानेही वाढता येतं. पण मधला जो असणारा काल आहे तो प्रतीक्षा आहे. म्हणून तो असणारा करण्यासाठी तुम्ही काय करा, सतत भगवंताची साधना करा महाराज. भजन शब्दाचा अर्थ कीर्तनाचे. बरं, भजन शब्दाचा अर्थ काय, कीर्तन आहे. भगवंताचे गुणानुवाद लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष या माध्यमातून भगवंताच्या गुणाचा गुणानुवाद करणं ही कीर्तनच आहे. भगवंताचं नामस्मरण करणं ही कीर्तनच आहे. फक्त ते करत असताना त्या गुणानुवादानं करावं. आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये हित होईल अशा पद्धतीनं काहीतरी करावं. त्यासाठी तुकोबारायांनी भजन हा पर्याय तुमच्या पुढं मांडला. मला हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित आहे महाराज त्याच्यामध्ये. किती हिते, किती हिते. माणूस मरायला आला का जगायला आला. मरायला का म्हणतात, जगायला म्हणा ना. मरायला आलो म्हणायची गरज नाही. मरण येणारे न मरणे निर्वाद पडिये जग असं जरी वाटत असलं तरी लक्षात ठेवा महाराज, जन्माले बाळ
त्याची वाट पाहे काळ. मृत्यू आहे महाराज. आपण मरण्याला आलो नाहीत, आपण कशाला आलो? जगायला आलो. फक्त काय करायचंय तुम्ही? हित ते करावे देवाचे चिंतन. का व्हायला जगला? हित ते करावे. तोच वाले आहे महाराज. अगोदर कुणाचं हित करत होता? कुटुंबाचं, परिवाराचं करत होता. मग तुम्ही असं म्हणाल परिवाराचं हित करू नये का? आपल्याला पत्नी असेल, मुलं असतील, भाऊ असतील, आईवडील असतील, यांचं हित करावं का करू नये? तर याला करू नये असं म्हणता येणार नाही, कारण लौकिकानं तो अपराध ठरेल. पण करावं म्हणणं शास्त्रदृष्ट्या चूक ठरतं. कारण शास्त्र सांगतं जी ती व्यक्ती प्रारब्ध जर घेऊन आलेलीच असेल तर तुम्ही त्याचं हित कोण करणार आहे? तुम्ही त्याचं कोण हित करणार आहे? काय आम्ही काय कुणाचे खातो, आमुचा देव आम्हासी देतो. महाराज आपण काही करत नाही, म्हणून याला हित म्हणता येणार नाही. तुम्ही जे एकविध आणि शुद्ध मनानं केलेलं चिंतन आहे ते चिंतन काय होईल? तुमचं हित ठरेल. माणसाला संपत्तीकडून हित करता येतं, माणसाला समयाकडून हित करता येतं आणि माणसाला शक्तीकडून हित करता येतं. एवढ्या 3 गोष्टी मांडतो आणि सेवा संपवतो. नियोजित वेळ मला वाटतं संपली आपली. संपत्तीकडून हित कोणतं? जोडोनिया धन, उत्तम व्यवहारी, उदास विचारे, वेचकरी. गणपत नानानं निदान मंदिर निर्माण केलं, संपत्तीच्या बाजूनं काय तयार झाली? एवढाच आहे हिताचा मार्ग तयार झाला मला. कारण संपत्तीकडून हित कोणतं करता येईल? योग्य ठिकाणी तिचा होणारा विनियोग. प्रपंचात तुम्ही ती वाढवली तर काय असतं महाराज? आता थोडं बोलणं अवघड वाटेल. जेवण कोटपर्यंत गोड, बस एका तृप्तीपर्यंत, आबाद होऊपर्यंत. तशी संपत्ती कोटपर्यंत चांगली. संपत्ती कोटपर्यंत चांगली. तुमची तृप्तीच जर झाली नाही ना तर लक्षात ठेवा महाराज, मग ती कोटपर्यंतही चालते. विठाला विठाला. शास्त्रकारानं वर्णन केलं महाराज. संतोषा नैव कर्तव्या स्वदारा भोजने धनः. 3 गोष्टी सांगितलं. जाऊ द्या, त्याचं परत चिंतन वाढत चालत. मला 3 गोष्टी आपल्या पुढं फक्त मांडायच्या. संपत्ती, शक्ती आणि समय. संपत्तीचा विनियोग ज्या वेळेला आपण चांगल्या कर्मात करू त्यावेळेला नका करू नाश आयुष्याचा. कारण संपत्ती हा आयुष्याचा एक भाग आहे. संपत्ती कशाचा भाग आहे? आयुष्याचा भाग आहे. एक काल गरिबीचा आहे, कशाचा भाग आहे? आयुष्याचा. एक काल श्रीमंतीचा आहे, कशाचा भाग आहे? आयुष्याचा. एक काल नोकरीचा आहे, आयुष्याचा भाग आहे. एक काम रिटायरमेंटचा आहे, काल आहे, कशाचा भाग आहे? आयुष्याचा. संपत्तीचा नाश करू नका. कदाचित आपल्याला, ऐका जरा, कदाचित आपली संपत्ती सत्कर्मामध्ये नाही गेली. अरे संपत्तीला पैशाचं एक दुसरं नाव आहे, सांगता येईल का? आपल्या व्यवहारामध्ये पैशाला एक नाव आहे, पाणी. आम्ही भागवतात सांगत असतो, तुम्ही वळवाराला माहिती. संपत्तीतलं एक नाव आहे महाराज, त्याचं नाव आहे पाणी. माणसं म्हणतात त्याच्याकडं आता बरंच काय झाले? पाणी. आता पाण्याचा स्वभाव सांगतो तुम्हाला. पाण्याचा स्वभाव आहे, पाण्याला अडवावं लागतं का पाण्याला वाट करून द्यावी लागते? नाही नाही, पाण्याला अडवावंच लागतं. मला विरुद्ध सांगायचे ना, पाण्याला अडवावंच लागतं, वाट करून द्यावी लागत नाही. ते कुठून तरी वाट पाडतच. विठाला विठाला. मग माणसं म्हणतात माझ्या हाताने इथं दिलं असतं तर बरं झालं असतं. ती कुठून तरी काय करतं? वाट. हे ठरवून ठेवा महाराज, हे लिखित आहे, असत्य नाही. हा स्वभाव आहे. संपत्ती मग ती एखाद्या आजारात जाईल, चोरीमध्ये जाईल, कुणीतरी बुडवील, काहीतरी घडेल त्याच्यामध्ये महाराज, काहीतरी घडेल. म्हणून
पाणी हे जसं वाट काढतं समयाचा, संपत्तीचा सदुपयोग करा. दुसरा असणारा उपयोग आहे महाराज तो समयाचा. जेवढा आपल्याला समय प्राप्त झालेला आहे त्या समयाचा काय करा, सदुपयोग करा. समयाला सदुपयोगानं, सदाचारानं आणि सत्कर्मानं उपासनेला दृढ चालवावे. भूदेव संतासी सदा नमावे. त्यातलं हे वाक्य सत्कर्मयोगे वय म्हणजे आयुष्य. वय शब्दाचा अर्थ आयुष्य आहे मला. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आणि शेवटची गोष्ट आहे मला, तिचं नाव आहे शक्ती. शक्ती ही माणसासोबत आयुष्यभर राहणारी नाही, ती काही काल राहणारी आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया, समर्पक प्रमाणे महाराज. तुमची शक्ती जोपर्यंत आहे महाराज तोपर्यंत काय करा, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाचे माझा नेम सिद्धीने. महाराज हा शक्तीचा उपयोग आहे. आपण शक्तीचा उपयोग कुठं करू लागलो, संसारामध्ये. करू नये असं नाही म्हणत नाही, ते तर कर्मचे करावाच लागेल. पण ज्ञानोबारायला आश्चर्य वाटलं महाराज. सायासे करीशी प्रपंच दिन, सायासे करीशी प्रपंच दिन, हरीशी न भजशी कोणा. इथं ज्ञानोबारायांनी आश्चर्य कारक हे शब्द वापरले महाराज. सायासे करीशी. अरे किती सायासानं तू शरीर वेचायला लागला, त्याचा शक्ती खर्च करायला लागला. पण तीच शरीरातली शक्ती कुठं लाव, पायी तीर्थयात्रा, वाहे रंगी टाळी, नाचे न उदास, ती शक्ती तिथं जोडा. संपत्ती, समय आणि शक्ती या तीन गोष्टीचा जर उपयोग केला तर नका करू नाश आयुष्याचा. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं जीवनाचा व्यापार जिंकला, अभंगाचा शेवटचा.
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. आपल्याकडं लाभ जो शब्द आहे तो फक्त एकटा वापरला जातो का त्याला कोणी जोडी आहे? कसा वापरला जातो? शुभ लाभ. हे कोण आहे शुभ लाभ सांगता येईल का? आजचा प्रसंग म्हणून सांगतो बरं. हे गणपतीचे मुलं आहेत, रिद्धिसिद्ध्या पत्न्या आहेत आणि त्यांचे जे 2 मुलं आहेत त्या मुलाचं नाव आहे शुभ लाभ. लाभ असावा पण तो कसा असावा? नाही तर काही माणसं म्हणतात जेवणाचा लाभ आहे, पण त्याच्या पुढे शब्द कोणता जोडायला पाहिजे? मग त्या दुसऱ्या जेवणालाही लाभच म्हणतात बरेच जण. विठाला 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 विठाला. हो, तुम्हाला ज्याचा ज्याचा लाभ आहे. आता आपली वेळ संपली, अधिक वेळ नाही घेत. लाभ शब्द उलटा करा बरं. बघ किती सोपं आहे ना. ज्याच्यानं तुमचं भलं होणार आहे त्याचं नाव आहे लाभ. विठाला 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 विठाला. हो, म्हणून जीवनामध्ये तुकोबाराने जो लाभ शब्द वापरला, तुका म्हणे लाभ, ज्यानं तुमचं भलं होईल त्याचं नाव. व्यापार शब्दाचा अर्थ क्रिया आहे महाराज. व्यापार शब्दाचा अर्थ काय? क्रिया आहे. तुम्ही जे जे काही करत आहात त्याचं नाव काय? व्यापार आहे. शेती हा काय? व्यापार आहे. नोकरी हा काय? व्यापार आहे. परमार्थ हा काय? व्यापारच आहे, काही अडचण नाही. व्यापार शब्द तुकोबाराने घातला. फक्त त्या व्यापाराचा उद्देश काय? प्राप्ती आहे. कुणीही व्यापार करताना, कुणी असेल, आपण व्यापार करताना तो मनुष्य व्यापारामध्ये यशस्वी होतो. तो माणूस व्यापारात यशस्वी होतो. कोणता? ज्याच्या डोक्यात नफा असतो तो का तोटा असतो तो? कोणता माणूस व्यापारात यशस्वी होतो? ज्याच्या डोक्यात नफा येतो का डोक्यात तोटा येतो? नफा नाही, डोक्यात तोटा ठेवा. गल्ल्यात नफाच होणार. डोक्यात म्हटलं मी. आपल्या डोक्यात काय असावा? तोटा असावा, म्हणजे तो दक्ष राहील. नाही तर तू म्हणले नाही याच्यात काय मिळतोय? नफाच. नफाच जर डोक्यात घेऊन बसला तर तोटा झालेलाही कळत नाही. विठाला विठाला. कारण चित्तवृत्ती जी डोक्यात असते त्याच्या विरुद्ध असणारी क्रिया असते. चित्तवृत्ती डोक्यात विरुद्ध असावी. आपण जर बाजारात गेलात
तर बाजारात गेल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये चांगला माठ घेणं डोक्यात असतं का फुटका माठ घेणं डोक्यात असतं? चांगला माठ डोक्यात असतो का फुटका माठ? हां, तुमच्या डोक्यामध्ये माठ फुटका असतो म्हणून चांगला घरी येतो. विठाला विठाला. तुम्ही घेताना माठ घेतला तो डोक्यात काय होता? दुसऱ्याच्या डोक्यातच नव्हतं, ते फुटलेला असतो. म्हणून तो म्हटला नवा म्हणल्यावर काय असतो? माठच असतो. त्याच्या घरीच्या ना आल्या आल्या मला सांगा महाराज, जी जाणकार माणसं आहेत त्यांनी घरी आणल्याबरोबर माठ पाहायला का अगोदर फुटकाय का ते पाहिलं? त्या जाणकाराने माठ नाही पाहिला महाराज, पहिलं पाहिलं हा कुठं उरलेला आहे का उडकल्या. त्याला तडा गेला होता. मग त्यानं विचारलं तो माठ आणला काय माठ आणला म्हणे. मग तो म्हणतो मी तर पाहिलं नाही. याचं काय चुकलं? त्याचं फुटका पाहणं चुकलं. तसं तुकोबारा म्हणतात, तुम्हाला जर व्यापार करायचा असेल तर व्यापारात तुमचं काय चुकलं? तोटा पाहणं चुकलं. परमार्थ हा व्यापार आहे, पण त्या परमार्थामध्ये तुम्ही जर दोषाकडे दुर्लक्ष केलं आणि गुणाची वृद्धी करत राहिलात तर एक दिवस तेच दोष तुमच्या गुणाचा काय करतील? संहार करतील महाराज. दोष हे अंगानं बलवान असतात, गुण हे अंगानं बलवान नसतात महाराज. गुणामध्ये सामर्थ्य असतं पण बल नसतं. विठाला विठाला. दैत्यामध्ये बल होतं का सामर्थ्य होतं? बल होतं. देवामध्ये बल होतं का सामर्थ्य होतं? सामर्थ्य होतं. ते बिचारे लपून बसायचे ह्यांच्या भेनं. पण त्यांनी जर दृष्टी फिरवली महाराज, आता ते दयाळू होते, संयमी होते, सदाचारी होते, म्हणून लवकर आपल्यातल्या ज्या शक्ती आहे त्याचा उपयोग लवकर करत नव्हते. ते पहिल्यांदा घाबरतच होते. पण घाबरले की राक्षसाला काय वाटायचं हे आम्हाला महाराज. ते भेले नव्हते, त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. पण ते सामर्थ्याचा लवकर काय करत नाही? उपयोग करत नाही. पण सामर्थ्य वेगळं आणि बल वेगळं. जीवन जगत असताना जीवनामध्ये तुम्ही जे जे भलं कराल त्यातून तुम्हाला लाभ तयार होईल. एक ते सुंदर गीते ना, भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. कदाचित आम्हाला चांगलं नाही करता आलं, निदान वाईट करू नका. तुकोबारा म्हणतात महाराज, हाच असणारा व्यापार आहे की तुमच्या पदरात काय पडलं, तुमच्या पदरात काय पडलं. आज कीर्तनाची परिस्थिती असे, मला थोडं क्षमा मागून बोलतो. कीर्तनाची परिस्थिती अशी आहे, कीर्तन ऐकून माणसं मोठी झाली, माणसं सुधारली का कीर्तनकार सुधारले? महाराज ही किती मोठी शोकांतिका आहे. मी नाव ठेवतो असा अर्थ लावू नका, कारण मी सुद्धा त्यातला आहे म्हणून सांगायला लागलो. याचं कारण काय आहे? आम्ही लाभ पाहिला नाही. मला हे सांगायचं की कीर्तन ऐकून माझा लाभ काय? एखादा विचार जर मी संग्रहित केला आणि तो विचार मी माझ्या जीवनामध्ये उतरविला आणि त्या पद्धतीनं माझं मी जीवन बनवलं तर आजही कीर्तन हे लाभाचं आहे महाराज. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अरे तेच तुम्हाला एका योग्यतेकडे नेणार आहे. पण तुकोबार आहे, अत्यंत विनम्रतेने 2 शब्द वापरतात बरे अभंगात. 2 शब्द वापरतात. त्यातला पहिला शब्द आहे महाराज, सकळाच्या पाया माझे दंडवत. दुसरा शब्द काय? तुकोबारायचा दुसरा विनम्रतेचा शब्द आहे महाराज, करा काय फार शिकवावे. तुम्हाला फार सांगायची गरज नाही, म्हणजे तुम्ही फार शहाणे आहात, फार चांगले आहात, फार जाणकार आहात. माणसं म्हणतात ना, तुला एवढं सांगायचे काय गरज आहे, तुला त्यातलं सगळं कळतंय. अत्यंत विनम्रता आहे महाराज या 2 शब्दामध्ये. करा काय फार शिकवावे. करा बाबा रे, तुम्हाला फार सांगायची गरज नाही, तुम्ही चांगले आहात, सुजान आहात, जाणकार आहात. जगद्गुरु तुकोबारायांचा हा मतितार्थ आपल्या पुढं यथामती यथातथा यथावकाश मांडण्याचा प्रयत्न केला. गणपत नानाच्या आजच्या या गंगापूजनाच्या निमित्तानं झालेली जी जी काही सेवा असेल महाराज, ती सेवा आपल्याला समर्पित करता येते. मग त्या माध्यमातून तत्प्रित्यर्थ केलेली ही सेवा असते. एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता नाही आलं तर आजही लोक पैसे पाठवतात
तिथली असणारी व्यक्ती जी पुजारी असेल, ब्राह्मण असेल, ती आपल्या नावाचा संकल्प करून काय करतात, आपला अभिषेक करतात. तसं आपल्या वडिलांच्या प्रीत्यर्थ जे जे आपले असतील पूर्वज, त्या पूर्वजांच्या प्रीत्यर्थ मग ते पिंडदान असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, ही सेवा आपल्याला समर्पित करता येते. त्या पद्धतीनं आज गणपतनानाच्या निमित्तानं ही त्यांना समर्पित केलेली सेवा आहे. आणि सर्व असणाऱ्या भजनी मंडळीच्या सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली समर्पित करून आलेल्या सर्व असणाऱ्या सद्भक्तांना धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवान गणेशाच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर असा की 8 दिवसामध्ये 8 प्रवचन आणि आपलं असणारं आजचं हे कीर्तन, हे विहीर इतकं महत्वाचे. तुमचं एक वाक्य परमार्थासाठी रडावं आणि संसारासाठी हसावं, याप्रमाणे सर्व परिवार 7 दिवस 8 दिवस या असणाऱ्या चिंतनामध्ये वेळ घालवला. त्याच्यामध्ये सकाळी काकडा, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, रोज गीतेचं पूर्ण पारायण, असं हा उपक्रम. आणि 4 वाजता प्रवचन, गरुड पुराण 2 ते 4 असा असणारा उपक्रम आम्ही या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने राबवला. हाच संदेश अनेकांना घ्यावं. तर तोही वर्ग रडतो, तो विसरतो, आणि हाही वर्ग रडतो. याच्यामध्ये त्या गेलेल्या व्यक्तीचा हितही आहे. हा असणारा उपक्रम तुमच्या आशीर्वादाने आम्ही राबवला. सर्व भक्त मंडळी आता त्यांचंच असणारा गंगापूजन म्हणून एक संन्यासी व्यक्ती, त्यामध्ये आज या ठिकाणी हरिभक्ती पारायण परंतु आदरणीय अंकुदादा पानखडे दादा त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं. तसंच त्यांच्यासोबत असणारे बाबाजी, अयोध्येला जाणारे असणारे तेही बाबाजी. मला वाटतं त्या व्यक्तीचं कुठंतरी पुण्य फार मोठं झालेलं आहे. कालही एक संन्यासाची भेट होती, आजही एका असणाऱ्या संन्यासाची असणाऱ्या भेट आहे. असंच साधू संतांची भेट त्यांच्या जीवनात सुंदर अशा प्रकारची घडत गेली. सर्व टाळकरी मंडळींना विनंती आहे, सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपलं नारळ प्रसाद घेऊन जायचंय. या ठिकाणी सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये, सर्वांच्या चरणी नम्रतेची विनंती.